मी प्रोफेसर ज्योती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाचे कार्य हे प्रकरण सुरू केलं होतं आणि त्या अंतर्गत आपण नियोजन आणि संघटन या घटकासंबंधी सविस्तर माहिती पाहिली होती। आज आपण कर्मचारी व्यवस्थापन हा पुढचं व्यवस्थापनाचं कार्य याच्याविषयी माहिती घेणार आहोत। कर्मचारी व्यवस्थापन याला स्टाफिंग असं म्हटलं जातं। आपल्या संघटनेमध्ये जी काही वेगवेगळी कार्य आहेत त्यामधलं एक कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन। कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, तर कर्मचारी हा एक सजीव घटक आहे आणि या सजीव घटकाशी संबंधित असणारं कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आहे। आतापर्यंत जी कार्य आपण बघितली होती त्यापेक्षा हे कार्य थोडंसं वेगळं आहे। यामध्ये घटनात्मक आणि योजनेनुसार येणाऱ्या कार्याचा समावेश होतो। यामध्ये कर्मचाऱ्यांची निवड करणे, भरती करणे, त्याला प्रशिक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचा विकास करणे या कार्याचा समावेश होतो। तर कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत, तर ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया। कर्मचारी व्यवस्थापन याला स्टाफिंग असं म्हणतात। त्यामध्ये थियो हायमेन यांची पहिली व्याख्या अशी आहे की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापनाची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे। आता कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे थियो हायमेन यांना असं म्हणायचं आहे की ज्यांच्याकडे अधिकार आहेत किंवा ज्यांना अधिकार आहेत अशा व्यवस्थापकांची भरती करणे, त्यांची निवड करणे, विकास करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना मोबदला देणे या सगळ्या घटकाशी म्हणजे कर्मचाऱ्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या घटकांचा समावेश जिथं होतो त्याला आपण कर्मचारी व्यवस्थापन असं थियो हायमेन यांचं मत आहे। दुसरी व्याख्या आहे लुथर गुलिक यांची। लुथर गुलिक असं म्हणतात, कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्याशी निगडीत कार्य आहे। आता लुथर गुलिक थोडंसं वेगळ्या पद्धतीने काय म्हणतात, तर अगोदर कर्मचाऱ्यांना आणणे म्हणजे कर्मचारी योग्य कामासाठी योग्य कर्मचारी शोधणे, त्याला प्रशिक्षण देणे आणि त्याच्याकडून अशा प्रकारे अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने काम करून घेणे या प्रकाराला कर्मचारी व्यवस्थापन असं लुथर गुलिक यांना म्हणायचं आहे। तर एस बेंजामिन यांना असं म्हणायचं आहे, कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्याची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे। बेंजामिन यांना कर्मचारी व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे असं वाटतं। तर ही प्रक्रिया काय नेमकं काम करते, तर कर्मचारी नेमका आपला कुठला आहे तो ओळखणे, त्याची पारख करणे म्हणजे त्याला समजून घेणे की कुठल्या कामासाठी कुठला कर्मचारी गरजेचा आहे आणि त्या कामासाठी त्याची निवड करणे आणि त्या कामावर निवड करून त्याने करत असलेल्या कामाचं मूल्यांकन करणे अशी कामासंदर्भातील एकंदरीत मार्गदर्शन करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला कर्मचारी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। तर वेगवेगळ्या ऑथरने ही कर्मचारी व्यवस्थापनाची वेगवेगळी व्याख्या इथे दिलेली आपल्याला दिसून येते। आता आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व विशद करणारे काही मुद्दे पाहणार आहोत। कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व, त्यामधील पहिला मुद्दा आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य। आता प्रभावी व्यवस्थापकीय कार्य म्हणत असताना आपण व्यवस्थापन कार्याच्या व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे की व्यवस्थापन करत असताना बरीच कार्य करावी लागतात। त्यामध्ये नियोजन आहे, संघटन आहे, नियंत्रण आहे। तर ही जी काही कार्य आहेत ती अमूर्त स्वरूपाची कार्य आहेत, पण या कार्यांना मूर्त स्वरूप तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा त्या ठिकाणी कर्मचारी असतो। म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन जेव्हा केलं जातं तेव्हा तिथं मूर्त स्वरूपात ते काम केलं आहे असं म्हणता येईल। फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा एखादं काम नियोजन करतो तेव्हा तिथं एखादा कर्मचारी असला पाहिजे, म्हणजे नियोजनाचं काम हे कर्मचाऱ्याकडून केलं जातं। संघटनाचं काम करत असताना अनेक कर्मचारी एकत्र आणणं किंवा अनेक घटक एकत्र आणण्याचं काम सुद्धा एक व्यक्ती करत असतो, त्यामुळं ते कर्मचारी व्यवस्थापनाअंतर्गत येतं। त्याचबरोबर निर्देशन करण्याचं काम सुद्धा म्हणजे वरिष्ठ जेव्हा कनिष्ठांना आदेश देतात तेव्हा सुद्धा एक कर्मचारी हे काम करत असतो आणि त्यामुळं प्रत्यक्षपणे प्रभावीपणे कार्य होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन गरजेचं आहे। म्हणजेच काय, तर ही व्यवस्थापनाची जी अन्य कार्य आहेत नियोजन, नियंत्रण, समन्वय किंवा निर्देशन ही कार्य जर प्रभावीपणे व्हायची असतील तर कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे। दुसरं आहे ते म्हणजे मानवी संसाधनाचा प्रभावी वापर। मानवी संसाधन योग्य कामासाठी योग्य व्यक्ती नेमणे,
याला आपण मानवी संसाधन असं म्हणूया। यात मानवी संसाधनामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मोबदला देणे, त्यांचा विकास साधणे म्हणजे प्रशिक्षण विकास कामावरती भर दिलेला आहे। हे करत असताना योग्य कामासाठी योग्य व्यक्ती जेव्हा आपण नेमतो तेव्हा ते काम कार्यक्षमतेने केलं जातं आणि त्यामुळं कामगारांची कामगिरी तर सुधारतेच, पण त्याचबरोबर संघटनेचा सुद्धा विकास होत असलेला आपल्याला दिसून येतं। पुढचा मुद्दा आहे सहसंबंध निर्माण होतात। सहसंबंध निर्माण होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन गरजेचं आहे। कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण चांगले किंवा सुदृढ संबंध निर्माण करू शकतो। एक चांगल्या सुसंवादासाठी किंवा चांगल्या सुसंवादातून चांगलं समन्वय घडवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि कर्मचारी व्यवस्थापन यशस्वी व्हायचं असेल तर सहसंबंध चांगले निर्माण होणं अपेक्षित आहे। पुढचा मुद्दा आहे मानवी संसाधनाचा विकास। मानवी संसाधनामध्ये कुशल आणि अनुभवी व्यक्ती इथे अपेक्षित आहेत। कर्मचारी व्यवस्थापनामध्ये चांगल्या व्यक्ती जेव्हा निवडल्या जातात तेव्हा त्या चांगल्या व्यक्तींच्या माध्यमातून चांगला संघटनेचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणजे हे कर्मचारी जे आहेत ते संघटनेची मालमत्ता असते, त्यांच्यातून संघटनात्मक संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्पोरेट कल्चर असं म्हटलं जातं, ते रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे संघटनेचा विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर साधनांचा प्रभावी वापर। प्रशिक्षित कर्मचारी इथं नेमले जाणार आहेत, म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यामुळं प्रशिक्षण देत असताना येणारं नवनवीन तंत्रज्ञान त्यांना आत्मसात करायला मिळणार आहे। आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी कम्प्युटराइज्ड गोष्टी वापरल्या जातात, पण कर्मचाऱ्यांना त्याचं ज्ञान नसतं किंवा आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सुद्धा जे काही व्हिडिओ बनवतो त्यामध्ये बरेच तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि ते तंत्रज्ञान आम्हाला आत्मसात करावं लागतं। तर हे तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्या प्रकारचं जर प्रशिक्षण दिलं गेलं तर तो कर्मचारी त्यामध्ये निपुण होत जातो आणि त्याचा फायदा असा होता की कर्मचारी व्यवस्थापन हे प्रभावी होतं, ताकदपूर्ण होतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्याचा दर्जा सुधारतो, पर्यायानं त्या संघटनेचा सुद्धा दर्जा सुधारलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढते। इथं असं आपण म्हटलं की तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो, वेगवेगळे प्रशिक्षण दिलं जातं, भरती केली जाते, विकास कार्यक्रम राबवला जातो आणि त्यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढत असलेला आपल्याला दिसून येतो। पूर्वी जो कर्मचारी अभावी काही काम करत नसतो किंवा त्याला काम जमत नसतं, ते जर त्याला प्रशिक्षण दिलं, त्याला योग्य मार्गदर्शन केलं तर त्याची कार्यक्षमता वाढते आणि पर्यायी संघटनेची सुद्धा कार्यक्षमता वाढते आणि विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो। पुढचं आहे ते म्हणजे दीर्घकालीन परिणाम। आता दीर्घकालीन परिणाम म्हणजे काय, तर कर्मचारी व्यवस्थापनाकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलेला आहे। पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून म्हणत असताना हे जे कर्मचारी आहेत हे संघटनेची संपत्ती आहेत, यांच्याकडे म्हणजे संघटनेचं यश हे कर्मचारी व्यवस्थापनावरती अवलंबून आहे। व्यवस्थापनाची बाकीची कामं जसं कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे तसं संघटनेचं यश सुद्धा कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे। जर कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद असेल, सुसंघटित असतील हे कर्मचारी आणि हा कर्मचारी वर्ग जर संघटनेचा विचार करत असेल आणि संघटनेसाठी काम करत असेल तर संघटनेचं यश त्यामध्ये दडलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे दीर्घकालीन परिणामासाठी कर्मचारी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। पुढचं आहे आवश्यक योगदान। आवश्यक योगदान म्हणत असताना निवड प्रक्रिया जेव्हा कर्मचारी व्यवस्थापनाची केली जाते, म्हणजे कर्मचारी जेव्हा निवडला जातो त्यामध्ये त्याच्याकडे कोणती कौशल्य आहेत, त्याच्याकडे कोणते गुण आहेत, त्याची पात्रता काय आहे याचा विचार केला जातो आणि त्यानुसार त्याला ते काम दिलं जातं आणि त्यामुळं त्याच्याकडून योग्य प्रकारे काम केलं जातं। अपेक्षित व्यक्तीला अपेक्षित कार्य मिळाल्यामुळे पूर्ण कार्यक्षमतेने तो काम करतो आणि त्याचं पूर्ण योगदान त्या संघटनेला मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं। पुढचं आहे ते म्हणजे कामाचे समाधान। आता कामाचे समाधान म्हणत असताना कर्मचारी समाधानी असणं हे संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा कर्मचारी समाधानी असतो तेव्हा तो पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो। त्यासाठी त्या कर्मचाऱ्याला भरती प्रशिक्षण तर देणं अपेक्षितच आहे, पण योग्य पद्धतीचा मोबदला दिला गेला पाहिजे। हा
हे मोबदले आर्थिक मोबदलेही असू शकतात किंवा बिगर आर्थिक मोबदलेही असू शकतात. बिगर आर्थिक मोबदल्यामुळे सुद्धा तो जास्त समाधानी होतो आणि संघटनेच्या दृष्टीनं तो जास्त कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं तो स्वतः समाधानी होतो आणि संघटनेचाही विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा आहे सुसंवाद टिकून ठेवते. आता कर्मचारी व्यवस्थापनामध्ये आपण योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करतो, त्यामध्ये त्याला प्रशिक्षण देतो आणि त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला त्यांच्यामध्ये एक मनामध्ये शांतता किंवा सुसंवाद निर्माण होते. इथे आपण बघितलं की त्याला कामाचे समाधान मिळतं. कामाचं समाधान कधी मिळतं? जर त्याला योग्य मोबदला मिळत असेल, त्याच्या भावनांचा विचार केला जात असेल, त्याच्या मतांचा आदर केला जात असेल, तर त्याला समाधान मिळतं आणि आपोआपच त्यांच्यामध्ये सुसंवाद टिकून राहतो. म्हणजे वरिष्ठ त्याच्या कनिष्ठांचा जर विचार करत असतील तर त्यांच्यामध्ये एक चांगली ऋणानुबंध निर्माण होतात आणि त्यामधून संघटनेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते. म्हणजे थोडक्यात काय तर हा जो काही कर्मचारी आहे हा मानवी घटक आहे. त्याच्या मनाचा विचार करणं अपेक्षित आहे आणि जेव्हा संघटना सुद्धा त्याच्या मनाचा विचार करते तेव्हा तो पूर्ण मनाने त्या संघटनेचाही विचार करतो आणि संघटनेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं ठरत असतं. तर कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व सांगणारे एकूण 10 मुद्दे आता आपण पाहिले. त्यामध्ये पहिला आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, दुसरा आहे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर, तिसरा आहे सहसंबंध निर्माण होतात, चौथं मानवी साधनांचा विकास, पाचवं तंत्रज्ञानाचा आणि इतर साधनांचा प्रभावी वापर, 6 कार्यक्षमता वाढते, 7 दीर्घकालीन परिणाम, 8 आवश्यक योगदान, 9 कामाचे समाधान आणि 10 सुसंवाद टिकून ठेवते. धन्यवाद.